मी प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याच्यानंतर मी जे आजार बघायला लागलो त्यामध्ये एक आजार हा बऱ्याच पेशंटमध्ये मी बघायला लागलो आणि त्या आजाराला मी नाव दिलं आहे डॉक्टर मला काहीतरी झालं आहे. यात साम्य कशामध्ये असतं तर पेशंट, मग तो स्त्री असेल पुरुष असेल, त्यांचं डोकं दुखत असेल किंवा छातीत दुखत असेल, हृदयाचा आजार असं वाटत असेल किंवा पोटाचा त्रास काय असेल, तर साम्य हे असतं की सगळे तपास नॉर्मल असतात. डॉक्टर त्यांना पुन्हा पुन्हा सांगत असतात की तुम्हाला काहीही झालेलं नाही, पण पेशंटला वाटत असतं की मला काहीतरी झालं आहे. आणि मग याच्यात होतं काय की समाधान न झाल्यामुळे पेशंट वेगवेगळ्या ठिकाणी जात राहतात, तपासण्या करून घेतात, कधीकधी दुसऱ्यांनी सांगितलेल्या तपासण्या पण करून घेतात आणि निष्कर्ष हाच निघत असतो प्रत्येक वेळेला की तुम्हाला काहीही झालेलं नाही. एक उदाहरण तुम्हाला देतो. माझा एक मित्र एका ऑफिसमध्ये काम करायचा. त्याच्या समोरच एक गृहस्थ जे बसायचे, त्यांना एक दिवशी हार्ट अटॅक आला आणि मग बाकीच्या लोकांनी ऑफिसमधल्या, ज्यामध्ये माझा मित्र पण होता, त्यांनी या माणसाला डॉक्टरांकडे नेलं. हार्ट अटॅक आहे असं सिद्ध झालं, त्यांना ॲडमिट केलं आणि त्या दिवसापासून माझ्या मित्राला सारखं असं वाटत राहायचं की आपल्याला काहीतरी झालं आहे. थोडं श्वास घेताना असं वाटायचं की प्रेशर पडते छातीवरती, श्वास मोकळेपणाने घेता येत नाही आहे, धडधड वाढते आहे, नाडीचे ठोके तो सारखे मोजायचा आणि कधीकधी वाटायचं आपल्याला गरगरतं आहे, छातीत दुखतं आहे, मध्येच दरदरून घाम यायचा आणि मग त्याला वाटायला लागलं की आपल्याला कदाचित हृदयाचा आजार आहे. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला नीट तपासलं, तपासण्या केल्या, ECG काढला, त्यात काहीच नव्हतं. ते म्हणाले की तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे आणि तुमचा त्रास हा हृदयाच्या आजाराचा बिलकुल नाही आहे, तुम्ही निश्चिंत व्हा, काळजी करू नका. त्याला बरं वाटलं, तो घरी आला. पण काही दिवसांनी पुन्हा तेच, अचानक अस्वस्थ वाटायचं, काहीच कारण नसताना, धडधड धडधड छातीमध्ये, श्वास घ्यायला त्रास, थरथर, काही न सुचणं, डोकं सुन्न होणं, तोंड सुकणं, हातापायात ताकद नाही असं वाटणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला काहीतरी होणार, माझं आता काही खरं नाही, मी बेशुद्ध पडेन, मला अटॅक येईल आणि सगळ्यात भीतीदायक विचार म्हणजे मी आता मरणार. मग तो डॉक्टरांनी सगळं सांगितलेलं विसरायचा, नातेवाईकांना सांगायचा की मला आता तुम्ही ॲडमिट करा आणि नातेवाईक पण त्याला ॲडमिट करायचे. असं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा झालं. प्रत्येक वेळेला तेच, डॉक्टर तपासायचे, तपासण्या करायचे आणि शेवटी हेच सांगायचे की तुम्हाला काहीही झालेलं नाही. मग त्याला कोणतरी म्हटलं, अरे का तू ह्याच गावातल्या डॉक्टरांना दाखवतो, तू मुंबईला दाखव. मग तो मुंबईला गेला, पुन्हा तेच, सगळ्या तपासण्या आणि निष्कर्ष एकच की तुम्हाला काहीही झालेलं नाही. आणि ह्या ज्या त्रासामध्ये माणसं असतात, त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न सारखा असतो की मला जर त्रास आहे तर तपासण्यांमध्ये काहीच का निघत नाही. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो आणि डॉक्टर जेव्हा सांगतात की तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे, तेव्हा निश्चिंत व्हायच्याऐवजी त्यांच्या मनामध्ये प्रश्न जास्त यायला लागतात. त्यांना वाटतं की जर मला त्रास आहे मग तपासण्यांमध्ये तू येत का नाही, आणि तपासण्यांमध्ये येत नाही असा कसा हा आजार. मग नातेवाईक म्हणतात की बाहेरचं काहीतरी बघा, ते करणं चालू होतं, कुठे जाऊन पूजा करा, कुठे अजून काही करा, ताईत दोरे गंडे, बाबांना भेटा, त्याचाही फायदा होत नाही आणि झाला तरी तो फक्त काही काळाकरता असतो. डॉक्टर त्यांना सांगतं की तुम्हाला टेन्शन आहे आणि टेन्शनची गोळी लिहिली जाते. पेशंट म्हणतो टेन्शनमुळे होत जर असेल तर काल मला जो त्रास झाला तेव्हा मला टेन्शन बिलकुल काय नव्हतं. मी कामावरनं घरी आलो, फ्रेश झालो, चहा पित होतो, TV बघत होतो, आजूबाजूला म्हणजे नातेवाईक होते, टेन्शनचं काहीच नव्हतं.
मग हा त्रास तेव्हा कसा झाला मला. आणि त्यानंतर हे समजून घेणं की टेन्शनमुळे हा त्रास होतोय, त्यांना कठीण जायला लागतं. एक पेशंट होते, मला म्हणाले की टेन्शनमुळे डोकं दुखणं मी समजू शकतो, पण छातीत कसं काय दुखेल. आणि काय होतं की डॉक्टरांना जेव्हा सांगितलं जातं की काय काय त्रास होतोय, तर डॉक्टरांना पटकन ते कळतं की हे हृदयाचं नाही आहे. म्हणजे तुमच्या घरी जर कोणी येऊन गेलं आणि त्याचं वर्णन तुमच्या घरच्यांनी केलं, तर तुम्हाला कळतं की असा असा एक माणूस येऊन गेला. तो अ असेल किंवा ब असेल, पण त्याचं वर्णन जर अगदी अच्या वर्णनाशी विपरीत असेल, वेगळंच काहीतरी असेल, तर तुम्हाला लक्षात येतं की हा अ नव्हता. म्हणजे तरुण माणूस तुम्हाला अपेक्षित आहे की येणार आहे, आणि घरच्यांनी सांगितलं की तो वृद्ध होता, बुटका होता, त्याच्या डोक्यावर केस नव्हते, अशक्त वाटत होता, तर तो माणूस माझा मित्र राहुल असाची शक्यता शून्य. तसंच तुम्ही जेव्हा सांगता, जे हे पेशंट जेव्हा सांगतात की मला इकडे दुखतंय, ते असं सुरू होतं, अशी धडधड असते वगैरे वगैरे, तेव्हा डॉक्टरांच्या मनामध्ये डॉक्टर त्याचा एक चेहरा काढतात त्या आजाराचा, आणि तो जो चेहरा ते काढतात, तो चेहरा आणि हृदयाच्या आजाराचा चेहरा बिलकुल मॅच होत नसतो. आणि म्हणून डॉक्टरांना कळतं ऐकल्या ऐकल्या की हा हृदयाचा आजार नाही. मग डॉक्टर तुम्हाला तपासतील, त्या माणसाला तपासतील, त्याची नाडी बघतील, ब्लड प्रेशर बघतील, ऑक्सिजन किती आहे ते बघतील, मग तपासण्या होतील, ECG काढतील, 2D इको असेल, जर गरज पडली तर. प्रत्येक वेळेला काढायची गरज नसते. आणि अजून जर काय वाटलं तर ते पण करतील, पण निष्कर्ष तोच निघतो पुन्हा पुन्हा की तुम्हाला काहीही झालेलं नाही. आणि हे ऐकून पेशंटचं समाधान बिलकुल होत नाही. नातेवाईकांना कळायला लागतं की हां, आपण त्याला इकडे दाखवलं, तिकडे दाखवलं, या ठिकाणी सुद्धा दाखवलं, आणि निष्कर्ष हाच निघतोय. नातेवाईकांचं समाधान व्हायला लागतं, पेशंटचं होत नाही. पेशंट ह्याच विचारात सारखा असतो. काही काही पेशंट वाचायला लागतात, नेटवरती शोधायला लागतात, आणि ह्या विषयावरती बोलायला लागतात लोकांशी. त्याच्याने होतं काय की ह्या आजाराबद्दल गैरसमज वाढत जातात, त्यांच्या लक्षणांची भीती वाढत जाते. समाधान तर बिलकुल होत नाही, शांती तर त्यांच्या मनाला बिलकुल मिळत नाही. आणि कोणाशी बोलायला लागलेत की हाच विषय निघतो. समजा एक मित्र आहे, तो गावाला गेला होता, गावावरनं आला, मग बोलणं कसं होतं की काय रे, तू कसा आहेस, कुठे गेला होतास. तो म्हणतो की मी गावाला गेलो होतो. का गेला होतास? अरे माझे काका वारले. अरे बापरे. मग याची प्रश्न सुरू. कसे कसे गेले रे? तो म्हणतो काय नाही, त्यांना अटॅक आला होता आणि ते गेले तसे. हा म्हणतो अरे बापरे. माझा तो जो माणूस गेला, तो 70चा होता, 80 वर्षांचा होता, त्याला आजार होते, त्यांना बऱ्याचदा अटॅक येऊन गेला होता वगैरे वगैरे. जर काय असेल तर हे आपल्या मित्राला माहिती नसतं. त्यानं फक्त इतकं ऐकलंय की हार्ट अटॅकने एक माणूस गेला. त्याच्या डोक्यात तेच चक्र सुरू होतं, दिवस रात्र तेच. परत मी श्वास कसा घेतोय, ऑक्सिजन मोजणं पुन्हा पुन्हा, नाडी आपली बरोबर चालली का हे बघणं, छातीवरती हात ठेवून ठोके बरोबर पडतायत का हे बघणं, हे त्याचं जास्त सुरू होतं. काही काहींना तर अशी भीती वाटते की आपण सगळे उठू की नाही. रात्रीमध्ये जाग आली तर ते खात्री करून घेण्याकरता की आपण जिवंत आहोत, की सगळं ठीक चालले, लगेच नाडीचे ठोके बघायला लागतात. हिच्याने भीती वाढते, हिच्याने गैरसमज अजून वाढतात. आणि मग थोडंसं इकडचं ऐकलेलं, थोडंसं तिकडचं ऐकलेलं असं घेऊन त्यांच्या मनामध्ये या आजाराबद्दल अजून वेगवेगळे गैरसमज निर्माण होतात. सेलिब्रिटीजबद्दलच्या बातम्या आपण ज्या ऐकतो की एक सुपरस्टार होता, त्याला अचानक छातीत दुखायला लागलं आणि तो गेला. आता ही गोष्ट खरी आहे, असं होऊ शकतं. असं 10,000 एखाद्यात होत असेल, 1,00,000मध्ये एखाद्याला असं होत असेल, क्वचित असं होऊ शकतं. पण बाकीची माणसं काय म्हणतील की ठीक आहे, त्याला आजार होता, तो गेला, वाईट गोष्ट झाली. आपला मित्र म्हणायला लागतो की त्याला जर होऊ शकतं तर मला पण होऊ शकतं. आणि ही एकच एक शक्यता तो घेऊन बसतो. डॉक्टरांचं बोलणं, तपासण्या, हे सगळं तो विसरतो, आणि दिवस रात्र एकच एक विचार सुरू असतो, मला काहीतरी झालं. मग तो बाहेर जाणं टाळायला लागतो, एकटं कुठे जायला टाळायला लागतो, जबाबदाऱ्या घेत नाहीत,
त्याला समजा कामावरती जर प्रमोशन देणार असतील तो नको म्हणतो. त्याला जर एखाद्या चांगल्या ठिकाणी पाठवणार असतील बाहेर बदलीवरती तो नाही म्हणतो. तो घरी पण जेव्हा बघतो तेव्हा त्याला दिसतं की आई वडील नातेवाईक बायको मुलगा सगळे आनंदात आहेत आणि आपणच एक इकडे आजारी आहोत. मग त्याला प्रश्न पडतो की मी इतका आजारी आहे, मला इतका त्रास होतोय आणि ही माणसं शांतपणे टी व्ही कसा बघू शकतात, कॉमेडी सिरियल्स कशा बघतात, ते एन्जॉय कसं करतात, हेच त्याला सारखं वाटायला लागतं. आणि मग तो म्हणायला लागतो की जीवन जे आहे ते पटकन संपू शकतं, काहीही सांगता येत नाही आणि जीवनामध्ये मग जगण्यासारखं काय. तो निराश व्हायला लागतो, त्याची भूक उडायला लागते, झोप लागत नाही, काहीतरी नवं करावं असं वाटत नाही, ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्यामध्ये बिलकुल रस राहत नाही, कुठे एकटं जात नाही, घराच्या बाहेर पडत नाही आणि वाचन हेच, यूट्यूबवरती व्हिडिओ हेच आजाराचे, दुखण्याचे, हृदयरोगाचे आणि ती उजळणी एका प्रकारे त्याच्या मनात होत राहते आणि स्वतःला तो एका कोशामध्ये बंदिस्त करून टाकतो आणि पुन्हा पुन्हा त्याला हेच वाटत राहतं की मला काहीतरी झालं. डॉक्टर जेव्हा ऐकतात या मित्राचं बोलणं आणि त्याला पटकन म्हणतात की तुम्हाला काही झालेलं नाही आहे, तेव्हा त्याच्या मनामध्ये शंका येते की डॉक्टरांना कळलंच नाही आहे. त्याला असं वाटतं की माझा आजार आता थोडासाच आहे, सुरुवात त्याची कदाचित असेल आणि म्हणून डॉक्टरांना कळत नाही. असं होऊ नये की काही दिवसांनी आजार वाढलेला असेल आणि मग ते म्हणतील अरे सॉरी तुम्हाला हा आजार आधीपासून होता, आम्हालाच कळलं नाही. ही शंका आल्यामुळे त्याचा विश्वास उडतो आणि पुन्हा तेच चक्र, अजून लोकांशी बोलणं, कारण नसताना डॉक्टरांना भेटत राहणं, कारण नसताना स्वतःहून तपासण्या करणं, कारण आजकाल ते शक्य आहे. रक्त, ECG, 2D एको, एवढंच काय तर त्याच्या पुढच्या पण ज्या तपासण्या असतात, अँजिओग्राफी, हे आपण करून घ्यावं, अजून काही काही त्याच्यावरती असेल ते करून घ्यावं, असं याला सारखं वाटत राहतं. ही सगळी त्रासाची त्याची एक लिस्टच तुम्हाला मी सांगितली. मग हा माणूस बरा होतो का, होऊ शकतो का? मी तुम्हाला उदाहरण जे दिलं ते हृदयाबद्दल होतं, पण वेगवेगळी उदाहरणं असू शकतात. म्हणजे एका बाईंच्या भावाला ट्यूमर होता आणि त्यात तो गेला, वाईट गोष्ट झाली. पण त्याच्यानंतर सारखं त्यांना वाटत राहायला लागलं की माझं पण डोकं दुखतंय, मला पण ट्यूमर असेल. मग त्या तपासण्या करणं, वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाणं, त्यांचं समाधान काही दिवसांनी झालं. म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसामध्ये जेव्हा असा एखादा आजार होतो तेव्हा आपल्याला तसं वाटू शकतं, हे शक्य आहे. आपण हे बघूया की यातनं माणसं बाहेर कशी पडतात. मी ह्या आजाराचे शेकडो पेशंट्स बघितलेत, पण त्या प्रमाणात कधीही गर्दी नसते क्लिनिकमध्ये. का तर हे बरेचसे पेशंट जे डॉक्टरांचं ऐकतात, वेळेवरती औषध गोळ्या घेतात आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करतात, ती माणसं पूर्णपणे बरी होऊ शकतात. त्यांना नंतर डॉक्टरकडे यायची गरज राहतच नाही. मग काय केलं पाहिजे यासाठी? सर्वप्रथम मी त्यांना सांगतो की स्वतःला तपासणं बंद करा, स्वतःचे डॉक्टर होऊ नका, ह्या विषयावरती काही वाचू नका, गुगल करू नका, या विषयावरचे व्हिडिओ बघू नका, ह्या विषयावर डॉक्टर सोडून इतर कोणाशीही काहीही बोलू नका. डॉक्टरांनी जेव्हा बोलवलं असेल तेव्हाच फक्त डॉक्टरांकडे जा, इतर वेळेला डॉक्टरांकडे जाऊ नका. आणि मग त्यांना ज्या गोळ्या दिल्या असतात, गोळ्या प्रत्येकाला दिल्याच पाहिजे असं नाही. या गोळ्या सौम्य असतात, याचे काही साईड इफेक्ट नसतात, यांनी काही सवय लागत नाही, यांनी मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर याच्यावरती कुठलाही दुष्परिणाम होत नसतो. पेशंटला थोडं शांत वाटतं, बरं वाटतं, झोप लागायला लागते, मन थोडं थाऱ्यावरती येतं, अस्वस्थता बेचैनी कमी व्हायला लागते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जी लक्षणं असतात, धड धड, थरथर, छातीत दुखणं, खोल
श्वास पुन्हा पुन्हा घेणं हे कमी व्हायला लागतं. आणि नंतर मग हा पेशंट आपण जे सांगतो ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये येतो. मग मी त्यांना सांगतो की मुद्दामून तुम्ही आता ज्या गोष्टींची भीती वाटते त्या पायरी पायरीने करा, एकदम करू नका. जसं मी आता फक्त ह्या पातळीमध्ये आणि आधी मी कुठेही जाऊ शकायचो, हरकत नाही, इथून तुम्ही इकडे या पायरीवरती या, कसं वाटतंय. म्हणजे काय, उदाहरण तुम्हाला देतो की माझ्याकडे एक गृहस्थ यायचे, त्यांनी घराच्या बाहेर जाणं बंद केलं होतं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता कोणाबरोबर तरी बाहेर फिरा, ते त्यांनी सुरू केलं. मग पुढची पायरी, तुम्ही घराच्या बाहेर एकटे पडा, फक्त 10 मिनटं चाला आणि घरी या. तेवढ्या वेळामध्ये पाहिजे तर फोन चालू ठेवा. तुमच्या नातेवाईकांना तुम्ही दिसत राहाल, फक्त इतके दूर जा. ते त्यांनी केलं. मग त्याच्या पुढची पायरी काय, अजून थोडं दूर जायचं. त्याच्या पुढची पायरी, घरापासून अर्धा तास दूर जा. त्याच्या पुढची पायरी, ट्रेनने प्रवास करा. गर्दी नसेल त्या वेळेला प्रवास करा. हवं तर कोणाबरोबर तरी प्रवास करा. मग एकट्याने प्रवास करा. मग थोडं अजून लांबचा प्रवास करा. मुद्दामून गर्दीमध्ये जा. म्हणजे काय, तर ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते आणि ज्या ज्या गोष्टी करायला हव्यात, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या सगळ्या गोष्टी हे आधी करायचे, त्या गोष्टी पुन्हा करणं गरजेचं असतं पायरी पायरीने. आणि मग आतमध्ये एक संदेश पोहोचतो मनामध्ये खोलपर्यंत की मी सुदृढ आहे, मी निरोगी आहे. आणि याच्या आधी काय संदेश जात असतो, मला काहीतरी झालंय, मी आजारी आहे, मला अटॅक येऊ शकतो, मी मरणार. आणि त्याच्याऐवजी हा संदेश जाण्यासाठी थोडा प्रयत्न करायला लागतो. आणि मी असं बघतो की जी माणसं अशी सुरुवात करतात आणि त्यामध्ये सातत्य ठेवतात, त्यांना खरोखर असं वाटायला लागतं की मी निरोगी आहे. काळजी कमी व्हायला लागते तब्येतीबद्दलची, आणि ते पुन्हा पहिल्यासारखे होतात. त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे परत येतो. ते पूर्णपणे स्वावलंबी होतात आणि न घाबरता बिनधास्तपणे कुठेही जाऊ शकतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे पुन्हा आपल्या जबाबदाऱ्या घेऊ शकतात आणि आनंदाने जीवन जगू शकतात.